मराठे एकटे लढले तर 92 सीट येतील. मराठ्याशिवाय इलेक्शन होणारच नाही. मराठे ठरवतील महाराष्ट्र चालणार कसा. सभा मराठा आवाज 100% लढवणार, तर विधानसभा मराठा आवाज 100% लढवणार. 288 पैकी तिथं निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले, नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी 92 सीट नुसते मराठ्यांचे निघू. मराठ्याला हलक्यामध्ये घेऊ नका. हे फक्त विक्टिम कार्ड दाखवून आतापर्यंत मराठा आरक्षणाचं जे राजकारण चालू आहे, आता मी याला राजकारण म्हणतोय, याला समाजकारण किंवा समाज हे वाक्य देऊ शकत नाही. कारण एक सामाजिक आरक्षणाचं आंदोलन जर राजकीय पक्षांच्या पटलावरती डवलत असेल तर या गोष्टीला आपण एक सामाजिक म्हणता येणार नाही आपल्याला. आता बघा, लोकसभाच्या वेळेस ज्या वेळेस पाटलांनी निर्णय घेतला होता की आपली मागणी हे केंद्रात नाही, आपली मागणी हे कुठं आहे, राज्यामध्ये आहे. हे मुद्दा तुम्हाला काय म्हणतो, कारण या मुद्द्यामध्येच तुम्हाला सगळं कळून जाईल नेमकं प्रकरण काय चाललंय ते. लोकसभा विधानसभा लोकसभेत नाहीये आपला विषय, राज्य सरकारमध्ये आपली राज्याच्या धर्तीवरती आपला विषय. आता लोकसभेला ते काय बोलले होते, लोकसभेला ठरलं होतं की पाडायचं, आपल्याला इथं लढवायचं नाही. कारण काय, लोकसभा केंद्रामध्ये आपलं काय देणं घेणं नाही, आपलं काय आहे ते राज्यामध्ये आहे, आपण विधानसभेला बघू. ठीक आहे. पण या ठिकाणी झालं असं, एकट्या जातीने निवडणूक लढवू आम्ही. मराठे 92 लोकांना पाडू शकतात, 92 लोक आणू शकतात, हे पाटलांनी म्हणायचं आणि आदरही केला होता. पण लोकसभेला त्यांनी भूमिका घेतली की यांना पाडा. मराठ्यांनी ते पाळलंही, मराठ्यांनी पाडलं सुद्धा भाजपला. खास करून बोलतो मी. आता परळीची जागा असेल, जालना असेल, असं असंख्य जागा आहेत. त्या जागा ज्या ठिकाणी मराठ्यांचं वर्चस्व होतं, खास करून मराठवाडा, त्या ठिकाणी जागा ह्या पाटलांच्या सांगण्यावरून लोकांनी पाडल्या सुद्धा. पारंपरिक भाजपचे वोटर सुद्धा पाटलांच्या म्हणण्यानुसार हे यांनी वोटिंग आघाडीला केली. कारण काय, फक्त कारण एकच, आरक्षणाचं चॉकलेट खायचं होतं आणि ते चघळलं सुद्धा लोकसभेला मराठ्याने. पण हेच आरक्षणाचं चॉकलेट, लॉलीपॉप हा विधानसभेला सुद्धा फिरत होता. त्यावेळेस विधानसभेला मराठ्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, दलितांना, मुसलमानांना एकत्र घेण्यासाठी मुस्लिम दलित मराठा हे समीकरण जुळवून घोषणा केली की आता विधानसभेला आम्ही उतरू. याचं स्वागत पूर्ण मराठ्यांनी केलं. मराठ्यांनी फॉर्म पण भरले अपक्ष म्हणून. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. कधीपर्यंत, परवाच्या रात्रीपर्यंत. परवाच्या रात्री मग घडलं काय, तुम्हाला मी सकाळी सांगितलं. त्याच घडण्यानुसार सकाळी उठल्या उठल्या एक गोष्ट समोर येते. ते गोष्ट म्हणजे की आम्हाला निवडणूक लढवायची नाही. मग त्यानंतर खरा सुरू होतो मराठ्याच्या डोक्यामधला बघा विचार. त्यावेळेस मराठ्यांना वाटतं आपण झेंडा घेतला हाती फक्त मराठ्याच्या आरक्षणाचा, पण हा झेंडा फडकवतोय कोण नेमकं, हा झेंडा कुणाच्या वाऱ्यावरती फडकतोय. झेंडा आपल्या हातामध्ये आहे पण त्याला वारं कुठलं येतंय हे मराठ्यांना याच्या माध्यमातून कळू लागलं. मराठा समाज हा दूध खुळा नाही. आता पाटलासोबत प्रखरतेनं आक्रमक जे आहेत ते फक्त आघाडीचे कार्यकर्ते आहेत. कारण त्यांना माहित आहे लोकसभेसारखाच फायदा हा विधानसभेला पाटलामुळे आघाडीचा होईल. पण खरा हिंदुत्ववादी मराठा, शिवरायांचा मावळा, आजही पाटलासोबत तो कालपासूनच नाही. कारण बघा, शहरामधून, गावागावामधून लोकांची एक प्रतिक्रिया असते. आतापर्यंत शरद पवारनं झुलवलं, लोळवलं, आघाडीनं लोळवली. 60 वर्ष ते होते. आमचा पहिला योद्धा 1983 मध्ये मरण पावला आरक्षणाच्या पायामध्ये. कारण काय, अण्णासाहेब पाटलाच्या वेळेस अण्णासाहेब पाटील हे खासदार होते विधान परिषदेचे पाटण तालुक्याचे, आणि त्यावेळेस सत्ता ही काँग्रेसचीच होती. काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि आमदार हे काँग्रेसचेच. त्यावेळेस सुद्धा यांची मागणी त्यांनी पूर्ण केली नाही. त्यावेळेस मराठा महासंघाच्या माध्यमातून पाटलांनी हे आंदोलन तीव्र केलं आणि पाटील सुद्धा या ठिकाणी शहीद झाले.
मराठा आरक्षण करतात त्यावेळेस, कारण त्यांचं एकही मुद्दा, एकही मागणी ही काँग्रेसनं मान्य केली नव्हती. आणि तेच काँग्रेस आहे, त्याच काँग्रेसनं फक्त हाताला गुळ लावलं मनगटाला आणि तो चाटायला लावला आतापर्यंत. पण काही फुलाची पाकळी मराठ्यांचा विचार करून भाजपनं निर्णय हे चांगले घेतले, तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे आता. म्हणजे आपल्याला आतापर्यंत कुणी काहीच नाही दिलं, कोपऱ्याला गुळ लावून चाटायला लावलं, आपण त्याच्या पाठीमागे त्यांच्याकडून हाजी करणार आहेत का? आणि ज्या पक्षानं म्हणा किंवा ज्या सरकारनं आपल्याला आरक्षण पण दिलं, आपले काही दाखले आहेत त्यांना ओबीसीमध्ये घेतलं सुद्धा, आणि काहींना अलग असं स्वतंत्र त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. मग आपण त्यांना विरोध का करायचा? पाटील आणि फडणवीस ह्या दोघांचं काय ते वैयक्तिक आहे याविषयी असीम सरोदे यांनी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्ही 1.5 कोटी मराठ्याला इन्व्हॉल्व का केलं? तुमचा दुश्मन म्हणजेच पूर्ण महाराष्ट्राचा दुश्मन कसा असू शकतो? मी वैयक्तिक काही बोलत नाही. असीम सरोदे यांनी पाटलांशी 12 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत विचार बैठक घेतली होती सराटीमध्ये. दोघांनी विचार मंथन करून त्यातून हा निर्णय घेतला की पाटील लढवणार नाहीत, कारण याचा फायदा हा भाजपला किंवा युतीला होईल, याचा तोटा हा आघाडीला होणार आहे, म्हणून पाटलाला निर्णय घेतलाय असं असीम सरोदे यांनी म्हणलेलं आहे. ते निर्भय बनो ते हे जे प्रोग्राम चालतात महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांना माहिती आहे की याचा तोटा हा आघाडीला होणार आहे, म्हणून जाऊन त्यांनी बोलले आणि त्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी पुढे आल्या. पण विषय काय, या ठिकाणी जरांगे पाटील जिंकले हे असतील, पण मराठे हारले हे नक्कीच आहे. भूतो ना भविष्यती एवढी गर्दी आणि एवढा सपोर्ट हा पाटलांना मिळाला, हा सपोर्ट कुणालाही मिळाला नव्हता. आणि पाटलांच्या नावावरती मराठ्यामुळं रेकॉर्ड पण भरपूर झाले. सभेचे असतील, जास्त सभेचे असतील, जास्त मोठ्या रॅलीचे असतील, प्रत्येक वेळेस मराठा कुठल्याही पक्षामधील असो पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता, फक्त एकाच गोष्टीमुळं, आरक्षण. आता फक्त विषय हा येतो, आता जर आघाडीला आपण सपोर्ट केला तर ती आघाडी आपल्याला आरक्षण देऊ शकते का? नाही. कारण आसिम साहेब कालच बोललेले आहे की मराठ्याला आरक्षण ओबीसी मधून शक्य नाही, मराठ्याला आरक्षण हे वेगळं पाहिजे. त्यानंतर मराठा आरक्षण हे केंद्रातून मिळेल, राजस्थान, हरियाणा, गुजरात, कर्नाटक या सगळीकडील जे आरक्षणाचे नेते आहेत त्यांनी एकत्र येऊन चर्चा करून एक आंदोलन करावं केंद्राच्या विरोधामध्ये. नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडतो. आतापर्यंत तुम्हाला भाजप तेच सांगतंय, तुम्हाला सरकार तेच सांगतंय की मराठ्यांना आरक्षण हे वेगळं पाहिजे, मराठ्यांचं ताट हे वेगळं पाहिजे, समाज खूप मोठा आहे, मराठ्यांना आरक्षण शक्य नाही ओबीसी मधून, हे वारंवार सांगतंय. मग अशा वेळेस विरोध नेमका का होतो? जर सरकारनं सांगितलं की मराठ्यांना आरक्षण शक्य नाही, हे अवघड वाटतं आणि सरकार हे मराठ्यांच्या ऑपोजिटला आहे असं वाटतं, पण ह्याच गोष्टी खमकावून ठणकावून शरद पवारांनी सांगितल्या, त्याच्या विरोधामध्ये कोणी काही बोललं नाही. पण आताही साहेब म्हणले, ऍडव्होकेट असीम सरोदे साहेब, की मराठा आरक्षण हे उजवून शक्य नाही, तर हे काय नाही बोलत. मग या ठिकाणी फक्त विषय असा येतो, या ठिकाणी जे हे आंदोलन चाललं होतं, हे आंदोलन नेमकं चाललं की चालवलं हा एक प्रश्न कार्यकर्त्यांना पडतोय, सर्वसामान्य मराठ्यांना पडतोय. पाटील म्हणतील ते धोरण आणि त्यांचेच हमी बांधून तोरण, हे कसं करायचं? तुमचं धोरण कुठलं आहे, तोरण कुठलं? आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत, आम्हाला हिंदुत्व हा आग्रही होता, पण यांच्या नादी लागून आम्ही लोकसभा गमावली, आता विधानसभा गमावणार नाहीत असा सुद्धा संदेश प्रत्येक मराठा देत आहे. प्रत्येक मराठा सांगत आहे की मराठा आरक्षण हे राजकीय नाही, तर आम्ही सुद्धा राजकीय नाही, आम्ही पारंपरिक मतदार आहोत भाजपचे, हिंदुत्वाचे, आम्ही वोट त्यांनाच करणार, पण आम्ही आरक्षणाच्या पाठीमागे आहोतच. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही आरक्षणाच्या पाठीमागे आहोतच, पण आमचं वोट हे भाजपलाच असेल, आमचं वोट हे युतीलाच असेल,
पण आम्ही तुमच्यासोबत हे कायम असणार आहेत आंदोलनासोबत. कारण पाटलांना जे म्हणलं होतं, आपला निवडणूक लढवायची नाही, आपण यातून माघार घेणार आहोत आणि आपलं हे आंदोलन चालूच राहणार आहे. यावरती मराठे म्हणतात आमचं हे आंदोलन चालूच राहील, पण आम्ही वोटिंग हे हिंदुत्वाला करणार आहोत. आम्ही हिंदुत्व स्वीकारणार आहोत आणि त्याकरता जो पक्ष आवाज उठवेल आम्ही वोट त्यांनाच करत आहोत. हे आज मराठा बोलतोय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय हे नक्कीच कळवा. आणि लोक जे म्हणत आहेत जरांगे पाटील जिंकलेत हो, पण मराठे इथं नक्कीच हारलेले आहे. तुमचं मत नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, जय शिवराय.